इकडे अहिल्यानगर जिल्ह्यामधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे भंडारदरा धरण जवळपास 30% भरलंय। परिसरातील वसुंधरा फॉल, नेकलेस फॉल, रिव्हर्स फॉलसह ओढे, नाले, धबधबे दुधडी भरून वाहू लागलेले आहेत। निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं ही आपसुकच आता भंडारदरा परिसराकडे वळू लागली आहेत। धुळ्यामधल्या अरुणावती नदीला देखील पूर आलेला आहे। मध्य प्रदेशसह सातपुडा पर्वतरांगेमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसानंतर अरुणावती नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे। पुराच्या पाण्यामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जोयदा गावाजवळील पूल पाण्याखाली बुडालेला आहे आणि काही ठिकाणी नदीचं रौद्ररूप बघायला मिळत आहे। मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये झालेल्या पावसामुळे जळगावच्या तापी नदीला पूर आलेला आहे। हतनूर धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरनं उघडलेत। धरणातून 49,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रामध्ये होतोय। धरण क्षेत्राच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेले आहेत। 3,707 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धापेवाडा, पुजारी टोला धरणातून होणारा विसर्ग वाढल्यामुळे गोसेखुर्द प्रशासन आता अलर्ट मोडवर आलंय। साताऱ्यामधल्या कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। पाऊस सुरू असल्यानं कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। धरणामध्ये 25,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। सध्या कोयना धरणाचा पाणीसाठा 13.07 टीएमसी इतका आहे। जळगावच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडलेले आहेत। 22,248 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रामध्ये सुरू आहे। पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ देखील झालेली आहे। धरण क्षेत्रामध्ये पाणी वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे।